मुंबईमध्ये 20 जानेवारीच्या उपोषणावरून हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। जरांगे मुंबईला वेठीस धरणार असून त्यांच्या उपोषणाला परवानगी देऊ नये असं हेमंत पाटील या याचिकाकर्त्यांनी म्हटलंय। पाहूया त्या संदर्भातला एक रिपोर्ट। काही जण टोकाचं बोलताय, मुंबईमध्ये येण्याची भाषा करताय। जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा मुलायजा ठेवायचा नाही। तुम्ही छगन भुजबळ मराठ्याच्या अंगावर सोडलेले, दुसरं कोणीच न सोडलं। तुमच्या कालच्या बोलण्यावर सिद्ध व्हायला लागलं। मुंबईतील उपोषणावरून अजित पवारांनी जरांगेंवर थेट भाष्य केलं। त्यातच दुसरीकडे जरांगेंच्या उपोषणाच्या विरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेण्यात आली आहे। हेमंत पाटील यांनी जरांगे मुंबईला वेठीस धरायला निघाल्याचा आरोप करत उपोषणाला परवानगी न देण्याची मागणी याचिकेत केली आहे। समाजाला वेठीस धरून तुम्ही आंदोलन करू नका ना। इथं जर एक दिवस जर कामाला नाही गेलं तर त्यांची बायका पोरं उपाशी मरतील। त्यामुळं आपण जर या ठिकाणी 20 जानेवारीनंतर आपण या ठिकाणी जर 8-10 दिवस उपोषणाला बसला तर या मुंबईमधील अनेक लोक अन्न आणून करून मरतील। माननीय मनोज जरांगे पाटील व ओबीसी समाजाचे जे कोण नेते इथं उपोषणाला बसणार त्या दोघांनाही इथं पोलिसांनी परमिशन देऊ नये। तिथं सगळ्यांनी जायचं तर शांततेत जायचं आणि शांततेत बसायचं। तुम्ही शांततेत आंदोलन नाही लोकशाहीत करून देणार, मग हे लोकशाही नाही म्हणून घोषित करा। एक जाहीरपणानं सांगतो, मराठे मुंबईत जाणार आहेत 100%। 20 जानेवारीला आंतरवाली सोडणार आहेत। मुंबईत मराठे जाणार, आरक्षणसुद्धा घेऊन येणार आणि आंदोलनसुद्धा करणार। आमरण उपोषण कोणीच रोखू शकत नाही, कारण लोकशाहीनं आम्हाला सुद्धा अधिकार दिलेला आहे। मुंबईत 20 जानेवारीपासून जरांगेंनी बेमुदत उपोषणाची घोषणा केली आहे। त्यासाठी 20 तारखेपासून ते मराठ्यांसोबत अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेनं निघणार आहेत। मात्र त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरांगेंना इशाराच दिलाय। कायदा हाती घेतला तर मुलाहिजा ठेवणार नाही असा इशाराच अजितदादांनी दिलाय। त्यावरून भुजबळांना अजित पवारांनीच मराठ्यांच्या अंगावर सोडलं हे आता स्पष्ट झाल्याचं जरांगे यांनी म्हटलंय। काही जण टोकाचं बोलताय, मुंबईमध्ये येण्याची भाषा करताय। मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान 75 वर्ष देशाला झाली। आज देखील त्या संविधानाचा आदर आणि आज देखील बाबासाहेबांनी दिलेली घटना, त्या घटनेच्या जे काही आदेश आहेत, घटनेमध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याचा आदर करून आपण पुढे जातोय। जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा मुलायजा ठेवायचा नाही। तुम्ही गप होतात ते जमत होतं, कारण लोकांना वाटत होतं किमान हा गप हे म्हणजे मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे का काय, किंवा याचा पाठिंबा आहे का नाही, काहीच कळत नव्हतं मराठ्यांना। आता मराठ्याला घेण्या देण्याचं जागा केली आणि तुमच्या बारामतीवर किती प्रेम आहे हे सगळ्याला माहिती। पण तुमच्या पोटातलं वटावर आलं आणि तुमच्या जी पूर्वीपासूनची सवय तुम्हाला मराठ्यांची वाटोळं करायची ती तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवली। तुम्हीच छगन भुजबळ मराठ्याच्या अंगावर सोडलेलं आहे, दुसरं कोणीच न सोडलं। तुमच्या कालच्या बोलण्यावर सिद्ध व्हायला लागलं। जरांगेंची ओबीसीतून मराठ्यांना सरसकट आरक्षणाची मागणी आहे, मात्र भुजबळांचा विरोध आहे। तर प्रकाश आंबेडकरांनीही ओबीसींच्या ताटातून नको, वेगळ्या आरक्षणासाठी मदत करू असं म्हटलंय। मात्र हे मान्य नसल्याचं जरांगे म्हणाले। त्या जरांगे पाटलाच्या निमित्तानं असणारं नवीन नेतृत्व येणार असेल तर त्याला आपण असणारं स्वागत केलं पाहिजे, पण त्याला असणारं सांगितलं पाहिजे, बाबा रे आमच्या ताटामध्ये येऊ नको। बाबा रे तू आमच्या ताटामध्ये येऊ नको। तुला वेगळं ताट करून पाहिजे असेल तर आम्ही त्याला मदत करतो। आमच्या मतावर आम्ही ठाम आहेत। आम्ही ओबीसीतून आरक्षण घेणार, कारण आमच्या ओबीसीत नोंदी सापडल्या। त्यामुळे ओबीसीत नोंदी सापडलेल्या असताना वेगळं घेणं म्हणजे स्वतःच्याच लोकांना फसवल्यासारखं आहे। कारण ज्यांच्या नोंदी 50-50, 60-60 लाख सापडल्या, हा मराठा समाज आरक्षणात आहे, त्याला ते हक्काचं ओबीसीचं आरक्षण सोडून दुसरं ताट देणं म्हणजे समाजाची फसवणूक करणे आणि ते मराठा समाजाकडून शक्य नाही। आमची मागणी ओबीसी आरक्षणात आहे, त्यावर ते आम्ही मात्र ठाम आहेत। तुम्हाला आरक्षण पाहिजे ना, आमचा पाठिंबा। पण तो ते आरक्षण जे आहे स्वतंत्र घ्या।
टक्के घ्या, 12% घ्या, 15% घ्या, ते स्वतंत्र आरक्षण घ्या. पण यांचं म्हणणं नाही, आम्हाला ओबीसी मधूनच सगळ्या मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. मिळणार नाही. ओबीसी मधून संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही. दलिंदर कडून आलंय हे मराठ्यात, सामान्य मराठ्यात आणि सामान्य ओबीसी मध्ये भांडणं लावायला लागले. मी त्याला ओपन चॅलेंज केलं होतं, तू जर ओबीसीचा नेता आहे तर धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बद्दलची तुझी भूमिका स्पष्ट कर. आतापर्यंत त्यांनी केली नाही. त्याला म्हणा तू फक्त एकदा आरक्षण मिळवून दे, तू आहेत किती दम आहे मला एकदा बघायचं, फक्त आरक्षण मिळवून दे. याला किती वळवळ करू द्या, एकदा आरक्षण मिळालं हिसाब बरोबर होणार सगळ्याच. 3 कोटी मराठ्यांसह मुंबईत उपोषणाला बसणार असं जरांगे सांगतात. अद्याप त्यांना मुंबई महापालिका तसंच पोलिसांची परवानगी मिळाली नाही. मात्र जरांगेंच्या उपोषणासंदर्भात आता हायकोर्टामध्येच याचिका दाखल झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.